रोटेशनल डायनॅमिक्सच्या थेअरीची चर्चा आपली ऑलरेडी झालेली आहे. आत्ताचं जे आपण लेक्चर घेणार आहोत त्या लेक्चरमध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्स हा जो चॅप्टर आहे याच्यावरील परीक्षेला विचारून गेलेले जे वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत त्यांची चर्चा करणार आहोत. ठीक आहे, पहा आता समोर पहिला एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. अ डिस्क, बॉडी कुठली आहे? डिस्क, जिचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे आपल्याला किती? 9.8 अपॉन पाय स्क्वेअर किलोग्राम मीटर स्क्वेअर SI युनिट. चलो, इज रोटेटिंग ऍट 600 RPM. 600 RPM म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, डिवायडेड बाय 60 केलं तर 10 हर्ट्ज आहे. किती आहे? 10 हर्ट्ज. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन चेंजेस फ्रॉम 600 RPM टू 300 RPM. 300 RPM म्हणजे किती झाली? 5 हर्ट्ज. किती झाली? 5 हर्ट्ज डिवायडेड बाय 60. देन व्हॉट इज द वर्क डन? वर्क डन किती असेल? तर एक बेसिक थेअरी आपल्याला इथे अप्लाय करायची आहे. बेसिक नॉलेज जे आपल्याला इथे उपयोगी पडणार आहे ते असं आहे, वर्क डन W इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन. सो डिस्क ही जी बॉडी आहे जी रोटेट होत आहे, जिचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला दिलेला आहे 9.8 अपॉन पाय स्क्वेअर, आणि जी फ्रिक्वेन्सी जी आहे ती 600 RPM पासून 300 RPM झालेली आहे. सो चेंज इन कायनेटिक एनर्जी थोडक्यात लक्षात ठेवा, W इज इक्वल टू डेल्टा के, चेंज इन कायनेटिक एनर्जी. प्रश्न कशाबद्दल विचार आपल्याला? व्हॉट इज वर्क डन. प्रश्न कशाबद्दल आहे? वर्क डन. देअरफॉर W इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. इनिशियल कायनेटिक एनर्जी 1/2 I ओमेगा 1 स्क्वेअर मायनस 1/2 I ओमेगा 2 स्क्वेअर. लक्षात येते? आपल्याला ओमेगा जो दिलेला आहे तो कशाच्या स्वरूपात लिहायचा? आपल्याला फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात लिहायचा. एवढं स्टेप बाय स्टेप सोडवायची गरज नाही परीक्षेला, फक्त हे तुम्हाला माहिती असावं म्हणून मी ओमेगाच्या स्वरूपात सोडवतोय. नसेल तर मला माहिती इथं ओमेगा 1 स्क्वेअर घ्यायचा आहे, इथं ओमेगा 2 स्क्वेअर घ्यायचा आहे. बॉडी तीच आहे म्हणजे 1/2 I कॉमन निघणार आहे. 1/2 I कॉमन निघणार आहे. अजून काय कॉमन निघणार आहे? ओमेगा 1. ओमेगा काय असतो? 2πn. ओमेगा काय असतो? 2πn. ज्याचा स्क्वेअर काय होईल? 4π स्क्वेअर n स्क्वेअर. इथं n1 स्क्वेअर. पुढे हा 1/2 I कॉमन गेलाय. ओमेगा 2 म्हणजे काय येणार? 4π स्क्वेअर n2 स्क्वेअर. ठीक आहे, पैकी 4π स्क्वेअर जो आहे तो कॉमन निघेल. सो 1/2 I ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 9.8 अपॉन पाय स्क्वेअर. कॉमन काढलेला 4 इंटू पाय स्क्वेअर, हा कॉमन काढलाय. n1 स्क्वेअर किती आहे? 600 RPM म्हणजे किती येणार आहे? 10. 10चा स्क्वेअर किती आला? 100. n2 किती आहे? 5. तिचा स्क्वेअर किती आला? 25. ठीक आहे, हे पाय स्क्वेअर कॅन्सल झाले. ठीक आहे, हे अंदाजे 10 घेतोय मी कॅल्क्युलेशन करायला सोपं जावं म्हणून, आणि हे 2 2s are 4. सो 10 इंटू 2 इंटू 100 मधून 25 गेले, किती आले? 75. 75 दुने 150. सो 10 इंटू 150. युअर आन्सर इज 1500 जूल. त्याच्यापेक्षा थोडस कमी, 1500 जूल पेक्षा थोडस कमी. का बरं थोडस कमी? आपण 9.8 मध्ये थोडस वाढून घेतलेलं आहे. मग आता याच्यावर 1467, 1452 हे दोन तर उत्तर असू शकत नाहीत. ह्या दोघांपैकी एक उत्तर असेल. मग अॅक्युरेटच जर उत्तर काढायचं असेल तर काय होईल? इथं 9.8 वापरावं लागणार आहे आपल्याला. किती? 9.8. मग हे 9.8 वापरलं. 9.8 इंटू हे किती झालेलं आहे? 75. हे दोन कॅन्सल झालेले आहेत ना, इथं नाही, दोन घेतले ते. इंटू 2 इंटू 150. नाही, 75 तुने किती घेतलेत आपण? डायरेक्ट 150. म्हणजे थोडक्यात 98 गुणिले 15. 98 गुणिले 15. 15 8 ठीक आहे, संपला विषय. शेवटी 2 येणार आहे. किती येणार आहे? 2 येणार आहे. आपल्याला बाकी काय ठरवायचंय? शेवटचा अंक किती आहे बघा आता. 15 8s are 120. हे 0 आले आणि वर किती आले? 12. सो त्यातला हा 12 वर गेला. थांबा 15 28 असे त्यांच्या किती आले? 12. 15 90 135. 15 9s are 135. चुकते. 135 आणि हे 12 किती झालं?
147 147 बरोबर आहे का? सो उत्तर कितीच्या आसपास येते? 1467 ठीक आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन एकदा चेक करून घ्या, उत्तर इकडे तिकडे झालं असेल तर, किंवा जर आपल्याला ऍक्युरेटच सोडवायचं झालंय तर पहा हे कसं होईल, म्हणजे मनात कन्फ्युजन नको राहिलं की उत्तर वेगळं आलं किंवा काय. सो काय होणार आहे इथे 1/2 कॉमन काढले आपण, ω1 स्क्वेअर मधून आणि ω2 स्क्वेअर मधून कोण कॉमन आले? 4π स्क्वेअर. काय कॉमन येणार आहे? 4π स्क्वेअर. हा ω1 मध्ये कोण दडलेला आहे? n1 स्क्वेअर आणि इथे कोण दडलेला आहे? n2 स्क्वेअर. सो हे कॅन्सल झालं, I इंटू पाय स्क्वेअर, I इंटू पाय स्क्वेअर. आय ची व्हॅल्यू किती दिलेली आहे त्यांनी? 9.8 अपॉन पाय स्क्वेअर. पुढे हे 2 राहिलेत ना आपले, इंटू 2 इंटू पाय स्क्वेअर. n1 किती आहे व्हॅल्यू n1 ची? 600 डिवायडेड बाय 10 किती आलं? 60 ने भागलं किती उरले? 10. 10चा वर्ग किती आला? 100. ठीक आहे. n1 किती आहे? 300 डिवायडेड बाय 60 किती आलं? 5. त्याचा स्क्वेअर किती? 25. सो पाय स्क्वेअर कॅन्सल. 9.8 इंटू 2 इंटू 75. 75 दुने किती होतात? 150. बरोबर सोडवलं होतं आपण. सो हे कॅल्क्युलेशन केल्यावर किती होणार? हा शून्य इकडे वापरला. 98 इंटू 15. 98 इंटू 15. 15 8s are 120. वर किती आले? 12. 15 9s are 135. 135 आणि हे 12 किती झालं? 147. सो नियरेस्ट आन्सर इज 1467 जून. हा प्रश्न परीक्षेला विचारून गेलेला आहे. चला पुढचा क्वेश्चन. पुढचा प्रश्न काय आहे बघा. बाय कीपिंग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी कॉन्स्टंट. आय आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचा आहे. If we double the time period, angular momentum of the body. जर तुम्ही थेअरीचं लेक्चर जर आठवलं आपलं, तर शेवटचा पोर्शन मी काय सांगितला होता बघा. बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम I1 ω1 हे असं लिहिलं होतं मी. I1 ω1 I2 ω2 बरोबर. ह्याच्यानंतर मी पुढे काय केलं होतं? याच्या जागेवर n टाकला होता. सो I1 2πn1 आणि I2 2πn2. 2π कॅन्सल. मी असं केलं होतं I1 n1 म्हणजे काय? 1/t1 आणि इकडे I2 बाय t2. आणि मग मी शेवटची स्टेप काय लिहिली होती आठवते का बघा आज? I1/I2 इज इक्वल टू t1/t2. बरोबर आहे. तुमच्या नोटबुक मध्ये लिहिलेलं पण असेल, प्रश्न डायरेक्ट त्याच्यावरच आहे. सो आता एवढं परीक्षेच्या वेळेस एवढं सोडवायची गरज नाही. बेसिक आहे, तुम्हाला हे डायरेक्ट आठवलं पाहिजे. तुमच्यासाठी हे डायरेक्ट उदाहरण कुठून चालू होतं? I1/I2 इज इक्वल टू t1/t2. ठीक आहे. याच्यावरून काय लक्षात येते तुम्हाला? मोमेंट ऑफ इनर्शिया आणि टाइम पिरियड एकमेकांशी डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे. 1 1 2 2. याच्यावरून तुमचा मेंदू तुम्हाला हे सांगेल I डायरेक्टली प्रोपोर्शनल टू t. मग कीपिंग मोमेंट ऑफ इनर्शिया कॉन्स्टंट. इफ वी डबल द टाइम पिरियड, मग त्याचा परिणाम अँग्युलर मोमेंटम वर काय होईल असा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. अँग्युलर मोमेंटम वर काय परिणाम होईल? अँग्युलर मोमेंटम वर काय परिणाम होईल? टाइम पिरियड डबल केलाय. टाइम पिरियड काय केलाय? डबल केलाय. ठीक आहे. हा क्वेश्चन आपण कसं सोडवू शकतो? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी कॉन्स्टंट ठेवायचं आहे. इफ वी डबल द टाइम पिरियड. आता हा प्रश्न आपल्याला असं सोडवायला लागेल बहुतेक. L इज इक्वल टू काय? I ओमेगा. L इज इक्वल टू I ओमेगा. हा पोर्शन कॉन्स्टंट आहे. हा पोर्शन कॉन्स्टंट आहे. मग L डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओमेगा. आता इथे थोडं वेगळं रिलेशन वापरावं लागतं, कारण कोणाबद्दल प्रश्न विचारलाय? L बद्दल प्रश्न विचारलाय, अँग्युलर मोमेंटम बद्दल. L डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय झाला? ओमेगा. मग ओमेगा म्हणजे काय? L डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 2π/t. काय आलं? 2π/t. परत हा पोर्शन कसा आहे? कॉन्स्टंट आहे. म्हणजे L इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू t. L हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हे मगाचं रिलेशन नाही वापरावं लागणार. हा जो न्यूमेरिकल आहे हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वर नाही. याच्यात कॉन्स्टंट कोण ठेवले? मोमेंट ऑफ इनर्शिया. काय कॉन्स्टंट ठेवले? मोमेंट ऑफ इनर्शिया. सो L इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू
टाइम पिरियड. मग आता काय होणार बघा, वी डबल द टाइम पिरियड. इनव्हर्सली प्रोपोर्शनली हे वाढलं तर त्या तेवढ्याच पटीत हा कमी होणार. मग टाइम पिरियड किती पटीने वाढलाय? दुप्पट, डबल केलाय. म्हणजे हा तेवढ्याच पटीने कमी होणार. म्हणजे किती होणार हा? 1/2. सो बिकम्स हाफ. युअर आन्सर इज बिकम्स हाफ. लक्षात येते? सो हा क्वेश्चन परीक्षेला विचारून गेलेला आहे. त्याच्या पुढचा क्वेश्चन काय आहे बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क about an axis which is tangent. मग डिस्कच्या बाबतीत टँजंट दोन प्रकारचे असू शकतात, इन इट्स प्लेन अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. टँजंट अँड पॅरलल टू इट्स प्लेन. पॅरलल टू इट्स प्लेन म्हणजे इन इट्स प्लेन. कसा आला? इन इट्स प्लेन. आपण जे वाचलंय, आपण जो अभ्यास केलाय आणि प्रश्न, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला जुळवता आल्या पाहिजेत, आपल्या नॉलेजशी मॅच करता आल्या पाहिजेत. देन the moment of inertia of the disk about the tangent but perpendicular to the its plane. बघा आता प्रश्न कसा विचारलाय. इन प्लेन वाला आय मांडलाय, इन प्लेन वाला आय मांडलाय आणि परपेंडिक्युलर टू द प्लेन आपल्याला विचारलेला आहे. आता आपण जे काही शिकलोय ते पट 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 आपल्याला आठवलं पाहिजे. मग आपण काय शिकलोय? डिस्कचा पहिल्यांदा आपल्याला काय माहिती असलं पाहिजे? सेंटरचा एम आय माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे? सेंटरचा एम आय. मग सेंटरचा एम आय कसा सांगितलाय मी? डी आय डिवाइड बाय डाय. कशाला? एम आर स्क्वेअर. तर आपण फक्त काय पाठ केले? एम आर स्क्वेअर. सो इथं काय येणार? एम आर स्क्वेअर बाय 2. हा कुठे झाला? सेंटर. सेंटर मध्ये एम आर स्क्वेअर मिळाला की आपल्याला परपेंडिक्युलर मिळतो. काय मिळतो? परपेंडिक्युलर. म्हणजे आपलं रिक्वायर्ड उत्तर आहे 3/2 एम आर स्क्वेअर. थांबा, पण प्रश्न उत्तर आपल्याला आयच्या स्वरूपात लिहायचंय. कशाच्या स्वरूपात? आयच्या स्वरूपात लिहायचंय. आणि आय म्हणजे कोण आहे? इन प्लेन. काय आहे? इन प्लेन. टँजंट इन प्लेन. प्रश्नामध्ये शब्द काय वापरलाय? पॅरलल. आपल्याला आठवत असलं पाहिजे, इन प्लेन जर काढायचं असेल तर आपल्याला काय माहिती पाहिजे? आधी डायमीटर साठी माहिती पाहिजे, बरोबर? मग डायमीटर साठी काय करायचं? जो सेंटरचा आहे त्याला परत डिवाइड बाय डाय. मग सेंटर साठी डिस्कचा एम आर स्क्वेअर बाय 2 आहे, तर डायमीटर साठीचा फॉर्म्युला काय झाला? एम आर स्क्वेअर बाय 4. काय झाला? एम आर स्क्वेअर बाय 4. मग जो इन प्लेन आहे, पॅरलल आहे, त्याच्यात परत काय मिळवावं लागेल आपल्याला? एम आर स्क्वेअर. सो काय होणार आहे? 5/4 एम आर स्क्वेअर. 5/4 एम आर स्क्वेअर. पण प्रश्न आपल्याला ट्रॅप मध्ये टाकतोय. प्रश्न काय म्हणतोय? दिस इज आय. दिस इज आय. आणि आपल्याला प्रश्न जो विचारलाय तो कशासाठी? परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे 3/2 एम आर स्क्वेअर. 3/2 एम आर स्क्वेअर. मग अशा प्रश्नामध्ये कॉमन पार्ट काय बघायचं? याच्यामध्ये कोण आहे? एम आर स्क्वेअर. याच्यामध्ये कोण आहे? एम आर स्क्वेअर. म्हणजे इथला एम आर स्क्वेअर उचलायचा आपल्याला. माझी एम आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय तयार होती बघायची. काय तयार होईल? एम आर स्क्वेअर इज इक्वल टू 4/5I. 4/5I. मग इथून आपल्याला एम आर स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली, जी किती आहे? 4/5I. रिक्वायर्ड आन्सर मध्ये टाकूया. रिक्वायर्ड आन्सर काय आहे? 3/2 एम आर स्क्वेअर. 3/2 एम आर स्क्वेअर. बट एम आर स्क्वेअर म्हणजे कोण? एम आर स्क्वेअर म्हणजे कोण? 4/5I. 4/5I. 2 2s are 4. 3 2s are 6. 6/5I. 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 ऑप्शन डी इज द आन्सर. समजलेलं आहे? सोपा क्वेश्चन होता. सोपाच होता ना? ठीक आहे. पुढचा क्वेश्चन खूपच सोपा. द अँगल ऑफ बँकिंग इज डिपेंडेंट ऑफ. अँगल ऑफ इंडिपेंडेंट ऑफ. प्रश्न काय आहे? इंडिपेंडेंट ऑफ. अँगल ऑफ बँकिंग कशावर अवलंबून नाही. सो पहिलं, अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय? जो रोड सरफेस आहे तो होरिझॉन्टलशी थोडा इन्क्लाइन केला जातो. काय केला जातो? थोडा इन्क्लाइन केला जातो. समजा या पद्धतीने धरूया. ठीक आहे. हा तुमचा रोड समजा. ठीक आहे. निळ्या कलरचा रोड नसतो, पण आपण केलाय, आपल्याकडे अवेलेबल असेल ते. हा झाला अँगल ऑफ बँकिंग. हा काय झाला? अँगल ऑफ बँकिंग. हे मूळचं होरिझॉन्टल. आउटर एज इज इलेव्हेटेड दॅन द इनर एज. ही कोण आहे? इनर एज. त्या रोडची ही इनर एज, आतली बाजू. ही कोण आहे? आउटर एज. दिस इज आउटर एज. सो ही जी अरेंजमेंट असते ज्याच्यामध्ये आपण काय करतो? आउटर एज इज इलेव्हेटेड दॅन द इनर एज. याला म्हणतात बँकिंग ऑफ रोड. असं होत असताना मग हा रोड सरफेस
होरिजेंटल बरोबर जो अँगल करतो त्याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ बँकिंग. हे आपलं बेसिक लेक्चरला झालेलं आहे. मग अँगल ऑफ बँकिंग जो आहे तो त्याचं जर आपण एक्सप्रेशन सोडवलं तर काय आहे, टॅन थिटा इज इक्वल टू फी स्क्वेअर बाय आर जी. सो देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, टॅन इनवर्स ऑफ फी स्क्वेअर बाय आर जी. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ फी स्क्वेअर बाय आर जी. हे इक्वेशन आपल्याला सांगतं थिटा कोणावर अवलंबून आहे, फी वर अवलंबून आहे, म्हणजे स्पीड ऑफ व्हेकल वर अवलंबून आहे. आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर. आर म्हणजे कोण, रेडियस ऑफ कर्वेचर, म्हणजे याच्यावर देखील अवलंबून आहे. ठीक आहे. याच्यातून एक निष्कर्ष निघतो, इट इज इंडिपेंडेंट ऑफ द मास. इंडिपेंडेंट ऑन दी मास. बरोबर. इथपर्यंत सगळ्यांनी वाचलेलं आहे. त्यामुळे तुमचा हात शिवशिवल की उत्तर सी लिहावं. उत्तर काय लिहावं, सी. कारण ह्या एक्सप्रेशन मध्ये तुम्हाला हाईट ऑफ द इन्क्लिनेशन दिसणार नाही. सो बाळांनो एक लक्षात घ्या, ही जी हाईट आहे, ज्यावेळेस तुम्ही रेल्वे ट्रॅकचे प्रश्न सोडवतात, आउटर ट्रॅक इज इलेव्हेटेड अँड दी इनर ट्रॅक, त्या ठिकाणी हा जो इलेव्हेशन आहे म्हणजे हा कोण, एच, हे कोण आहे, एल. सॉरी, रोड सरफेस, रोडची लांबी किती, एल. सो हे जर आपण सोडवलं तर काय येतं बघा, साइन थिटा इज इक्वल टू एच बाय एल. साइन थिटा इज इक्वल टू एच बाय एल. आणि सो एच इज इक्वल टू काय आहे, एल साइन थिटा. एच इज इक्वल टू एल साइन थिटा. हा थिटा इज नथिंग बट अगेन अँगल ऑफ इन्क्लिनेशनच आहे. सो हाईट ऑफ इन्क्लिनेशन वर देखील तो अवलंबून आहे. कशावर, आउटर एज इज एलिव्हेटेड. डेफिनेशन, कॉन्सेप्ट काय सांगते, फॉर्म्युला हे सांगेल आपल्याला, पण कॉन्सेप्ट किंवा डेफिनेशन काय सांगते, आउटर एज इज एलिव्हेटेड दॅन दी इनर एज. तुम्ही जेवढं जास्त वर उचलताल तेवढा अँगल ऑफ इन्क्लिनेशन जास्त होईल, जेवढं कमी उचलताल तेवढा अँगल ऑफ इन्क्लिनेशन कमी होईल. त्यामुळे गडबड करू नका उत्तर सी लिहायला. इंडिपेंडेंट ऑफ, याच्यामध्ये हा याच्यावर पण अवलंबून, याच्यावर पण अवलंबून आणि याच्यावर देखील अवलंबून आहे. डी वर अवलंबून, म्हणजे डी हे तुमचं उत्तर आहे, नन ऑफ दिस. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन. अ बॉडी इज बिंग revolved in vertical circle of radius r. ही बॉडी आहे जी सर्क्युलर मोशन मध्ये फिरते आहे, रेडियस r, with radius r, with uniform speed. With uniform speed. The string breaks when the body is at the highest point. इथे असताना स्ट्रिंग ब्रेक होते. फी एच काय आहे, फी एच. The horizontal distance covered by the body. The horizontal distance covered by the body after string breaks. मोशन इन प्लेन मध्ये आपण हा प्रॉब्लेम सोडवलाय. त्याच्यामध्ये मोशन इन प्लेन हा जो टॉपिक आपण शिकवत होतो तिथे हा सम आपण सोडवलेला आहे. आलं लक्षात. मोशन इन प्लेन मध्ये पण आपण एमसीक्यू म्हणून आपण तो अभ्यास करतो, पीवायक्यू म्हणून, आणि रोटेशनल डायनॅमिक्स सर्क्युलर मोशनचा पार्ट. आता एक लक्षात घ्या, फी एच या स्पीडने तो खाली येऊन पडतोय. बरोबर. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलाय, होरिझॉन्टल डिस्टन्स किती कव्हर केलं. म्हणजे होरिझॉन्टल डिस्टन्स जे कव्हर केलेलं आहे ते कशावर अवलंबून आहे, बेसिक कॉन्सेप्ट आहे, फी इज इक्वल टू डी बाय टी. फी इज इक्वल टू डी बाय टी. मग डिस्टन्स इज इक्वल टू काय असणार आहे, फी इंटू टी. डिस्टन्स इज इक्वल टू फी इंटू टी. तो हायेस्ट पॉइंट वरून निसटलाय, कुठून बाहेर पडलाय, टेंजेन्शियली हायेस्ट पॉइंट वरून. हायेस्ट पॉइंट वरचं स्पीड किती असतं, रूट जी आर. किती असतं, रूट जी आर. फक्त आता प्रश्न आहे टी ची व्हॅल्यू काय. बरोबर. मग टी इज इक्वल टू, मोशन इन प्लेन मध्ये आपण शिकलोय, 2h बाय जी. 2h बाय जी. जर आपण ग्राउंड पासून गेलो, बेस पासून गेलो, बॉटम पॉइंट पासून, तर ही झाली टोटल हाईट. ही सगळी कोण आहे, हाईट एच. मग हे झालं डायमीटर, रेडियस आर आहे, आर आर, एच इज इक्वल टू किती झाले, ट्वाइस आर. बरोबर. मग एच च्या जागेवर टाइम इज इक्वल टू इंटू स्क्वेअर 2 इंटू 2r बाय जी, ज्याची आपल्याला गरज आहे. या टी च्या जागेवरती व्हॅल्यू टाकून द्या. सो काय होईल बघा, डी इज इक्वल टू, म्हणजे होरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर्ड इज इक्वल टू रूट जी आर इंटू टी ची व्हॅल्यू किती आहे, 2 इंटू 2r डिवायडेड बाय जी. यांची पॉवर सेम आहे. बरोबर आहे. पॉवर सेम आहे त्यामुळे हे एकत्र टाकू शकतो आपण. एकत्र टाकल्यावर जी जी कॅन्सल होईल. ठीक आहे. आणि 2 आणि 2 त्याचं स्क्वेअर रूट किती येणार, 2 r इंटू आर. आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती येणार, r. सो होरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर्ड इज इक्वल टू 2r. ऑप्शन ए इज द आन्सर.
ऑप्शन ए इज द आन्सर. समजलेलं आहे. चला पुढे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पेअर. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पेअर अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, म्हणजे त्यांच्या सेंटर मधून जातोय. तो किती आहे? 2/5 mr². तसं तर आपल्या विद्यार्थ्यांना हे पाठच असेल. जर सॉलिड स्पेअर असेल, पासिंग थ्रू सेंटर जाणारा एखादा ऍक्सिस असेल, तर काय शिकलोय आपण? 2/5 mr². आता हे प्रश्नातच दिले. त्यांनी प्रश्न काय विचारलाय बघा. देन इट्स रेडियस ऑफ गायरेशन. इट्स रेडियस ऑफ गायरेशन पण त्याच ऍक्सिस साठी विचारलेली आहे का? प्रश्न पुढे बघा. अबाउट पॅरलल ऍक्सिस. अबाउट पॅरलल ऍक्सिस at a distance 2r. at a distance 2r from its first axis. हा पहिला ऍक्सिस म्हणजे पासिंग थ्रू द सेंटर. दुसऱ्या कलरने दाखवतो. पासिंग थ्रू द सेंटर. आपण काय शिकलोय प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस मध्ये? एक तर दुसरा ऍक्सिस कसा पाहिजे? पॅरलल पाहिजे. आणि जो रेफरन्स घ्यायचा आहे, जो रेफरन्स घ्यायचा आहे IO, हा कुठेतरी एखादा पॉइंट जो आपला रिक्वायर्ड आहे आणि याच्या भोवतीचा MI आपल्याला विचारलाय, तो कोण झाला? IO इज इक्वल टू कसा काढतो आपण? IC मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर. आता इथं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजेच सेंटर. IC प्लस काय शिकलोय आपण? MH². तो IC तर आपल्याला माहिती 2/5 mr². 2/5 mr². पुढे M. H म्हणजे दोघांच्यातलं अंतर किती दिलंय? ऍट अ डिस्टन्स ऑफ 2r. ऍट अ डिस्टन्स ऑफ 2r. त्याचा स्क्वेअर करायचा h². मग 2r चा स्क्वेअर किती झाला? 4r². किती झालं? 4r². ठीक आहे. काय करावं लागेल मग आता? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2mr² प्लस 20mr². किती येणार? 20mr². 5 4 जा 20 mr² divided by 5. So that is equal to 22/5 mr². लगेच उत्तर शोधू नका. हा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढला. काय काढला? मोमेंट ऑफ इनर्शिया. प्रश्न काय विचारलाय आपल्याला? रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. मग रेडियस ऑफ गायरेशन पटकन कसा काढायला सांगितलं मी तुम्हाला? M काय करायचा? कॅन्सल करायचा आणि उरलेल्या पार्टचं स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट ऑफ 22/5. स्क्वेअर रूट ऑफ 22/5 आणि उरलेला जो आहे r², त्याचं स्क्वेअर रूट. सो युअर आन्सर इज स्क्वेअर रूट ऑफ 22/5 r. समजलेला आहे? ठीक आहे. सोपा होता प्रश्न. पुढचा क्वेश्चन. मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा? युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क ऑफ रेडियस r, मास m, about an axis touching the disk. टचिंग द डिस्क म्हणजे टँजेंट. ठीक आहे. ऍट इट्स डायमीटर. ऍट इट्स डायमीटर अँड नॉर्मल टू द डिस्क. नॉर्मल टू द डिस्क म्हणजे परपेंडिक्युलर आहे. म्हणजे कसं आहे? परपेंडिक्युलर. आपलं काय ठरलंय? परपेंडिक्युलर. टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन असेल. टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन असेल तर काय करायचं? सेंटर बरोबरच्या ऍक्सिस मध्ये mr² मिळवायचा. सेंटर बरोबरचा जो ऍक्सिस असेल त्याच्यामध्ये mr² मिळवायचा. मग सेंटर बरोबरचा जो डिस्क साठी, प्रश्न कोणाबद्दल आहे? डिस्क. पहिला सेंटर साठीचा फॉर्म्युला आठवा. कोणासाठी चाललंय? डिस्क. आपली सुरुवात कशापासून होते? mr². मग डिस्क साठी डिवाइड बाय डाय. हे डायमीटर कन्फ्युज करण्यासाठी केले बरं का. आपल्याला वाटावं की डायमीटर पण घेतलंय, पण त्यांनी काय म्हणले? समजा ही डिस्क असेल, थोड्या वेळ बघा ही, आणि हा तिचा डायमीटर आहे. अबाउट एन ऍक्सिस टचिंग द डिस्क ऍट इट्स डायमीटर अँड नॉर्मल. म्हणजे असं जर प्लेन असेल, हा डायमीटर असेल तर परपेंडिक्युलर गेलं पाहिजे. बरोबर. मग आपण काय शिकलोय? परपेंडिक्युलर टू द प्लेन असेल तर सेंटर बरोबर जो असेल फॉर्म्युला त्याच्यामध्ये काय मिळवायचं? mr². पटकन उत्तर कसं काढायचं सांगितलंय मी. म्हणजे ऍक्च्युअली प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस आपण तिथं वापरतो. प्लस mr². अख्खा mr² कशामध्ये मिळवतो आपण? 1/2 mr². टोटल किती झाले? 1.5 म्हणजे 3/2 mr². सो युअर आन्सर इज ऑप्शन सी. सोपं आहे एकदम. पुढे क्वेश्चन काय आहे बघा. when a ceiling fan is switched off. स्विच ऑफ केलाय, बंद केलाय. हळूहळू तो स्लो होत जाईल आणि प्रश्न त्यांनी कसा दिलाय? कमिंग टू द रेस्टच विचारलाय. इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी फॉल्स टू द हाफ while it makes 36 rotations.
इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी फॉल्स टू दी हाफ. किती रोटेशन्स मध्ये? 36 रोटेशन मध्ये. हाऊ मेनी मोर रोटेशन विल इट मेक बिफोर कमिंग टू द रेस्ट? बिफोर कमिंग टू द रेस्ट टोटल किती रोटेशन्स तो पूर्ण करेल? एक लक्षात घ्या, एका रोटेशन मध्ये कव्हर केलेला डिस्टन्स, एक रोटेशन जर झालं तर एका रोटेशन मध्ये कव्हर केलेला डिस्टन्स किती असेल? 2 पाय. एक रोटेशन एक सर्कल कंप्लीट केलं म्हणजे अँगल किती कव्हर केला, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं? 2 पाय. नंबर ऑफ रोटेशन किती आहेत? 36 रोटेशन. पण हे कधीपर्यंत आहेत? अर्ध होईपर्यंत. अँग्युलर व्हेलॉसिटी फॉल्स टू हाफ तोपर्यंत किती रोटेशन्स केलेत? 36. किती रोटेशन केलेत? 36. म्हणजे त्या दरम्यान कव्हर केलेला अँगल 36 इंटू 2 पाय. 36 इंटू 2 पाय. समजलेलं आहे इथपर्यंत? ठीक आहे. आता पुढे पहा. अँग्युलर व्हेलॉसिटी फॉल्स टू हाफ while इट मेक्स 36 रोटेशन. मग आपल्याला जर आपण हा फॉर्म्युला वापरला, ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. अँग्युलर व्हेलॉसिटी फॉल्स टू हाफ म्हणजे हे काय आहे? हाफ. पहिली जे काय असेल त्याच्या अर्धी, ओमेगा 1/2 त्याचा स्क्वेअर. सुरुवातीची आपण काय मानली? ओमेगा 1. हाफ झालेली म्हणजे कोण? ओमेगा 2. सो ओमेगा 2 किती आहे? हाफ ऑफ द ओरिजिनल. ओमेगा 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा. आणि थीटा म्हणजे किती आहे? 36 इंटू 2 पाय. 36 इंटू 2 पाय. ठीक आहे. आता साधा विषय आहे, स्विच ऑफ केलेले म्हणजे हळूहळू स्पीड काय होत चाललंय? कमी होत चाललंय. म्हणजे रिटार्डेशन आहे. म्हणजे मिळणारी अल्फाची व्हॅल्यू कशी असणार आहे? निगेटिव्ह. ठीक आहे. मग आपण थोड्या वेळ याला बाजूला ठेवूया, या पोर्शनला इकडे आणूया, किंवा या पोर्शनला जर इकडे आणलं तर याला इकडे न्यावं लागेल. -2 अल्फा इंटू 36 इंटू 2 पाय. हे एवढं इकडे घेतलं. इकडे पलीकडे गेल्यावर हे ओमेगा 1 स्क्वेअर मायनस ओमेगा 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. 36 दुने 72, 72 दुने 144. 2 इंटू 36 इंटू 2 -144 पाय. -144 पाय इंटू अल्फा. मग अल्फा मी इथे ठेवतो आणि बाकीचा पोर्शन इकडे भागायला नेतो. म्हणजे कोण? -144 पाय. इकडे ओमेगा 1 स्क्वेअर आणि ओमेगा 1/2 याचा स्क्वेअर किती होणार? याचा स्क्वेअर मनातली मनात करून घ्या. काय होणार? ओमेगा 1 स्क्वेअर बाय 4. ओमेगा 1 स्क्वेअर बाय 4 म्हणजे अख्ख्या ओमेगा स्क्वेअर मधून आपण ओमेगा 1 स्क्वेअरचा चौथा भाग वजा करतोय. सो किती येणार? 3/4 ओमेगा 1 स्क्वेअर. 3/4 ओमेगा 1 स्क्वेअर. आणि या बाजूने -144 पाय आपण इकडून घेऊन आलो. म्हणजे हे सगळं करून आपल्याला काय मिळालं? अल्फा. काय मिळालं? अल्फा. सो अल्फाची व्हॅल्यू आपल्याला जी मिळालेली आहे ती -3 ओमेगा 1 स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इंटू 144 पाय. आता ओमेगा 1 सुरुवातीला आणि शेवटी किती झालाय? 0. दुसरी केस, आता संपूर्ण त्याचे जे रोटेशन्स आहेत ते थांबलेत. म्हणजे हा तुमचा आता काय झाला? ओमेगा 2 किती? 0. आणि सुरुवात कुठून झाली? ओमेगा 1. मग आता काय होईल बघा, ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. आपल्याला नंबर ऑफ रोटेशन्स काढायचे अख्ख्या रिव्हॉल्युशन मधले. त्यातले 36 कधीपर्यंत आहेत? अर्धे होईपर्यंत. ठीक आहे. मग आपल्याला थीटा काढायचा तर थीटा बाजूला ठेवू. इकडे काय होणार? हे 0च आहे. नंतर स्पीड किती झालंय? इट कम्स टू दी रेस्ट. म्हणजे किती झालं? 0. सो 0 इज इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. ह्या ओमेगाला इकडे घ्या. काय होईल? -ओमेगा 1 स्क्वेअर इज इक्वल टू 2 अल्फा थीटा. नीट लक्ष द्या आता. -ओमेगा 1 स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस अल्फाची व्हॅल्यू किती काढली आपण? कोण आहे? -3
ओमेगा 1 स्क्वेअर 4 into 144 पाय 4 into 144 पाय into theta ओमेगा 1 स्क्वेअर कॅन्सल मायनस मायनस कॅन्सल फक्त थिटा पलीकडे ठेवा काय काय होईल या बाजूला 4 into 144 पाय 4 into 144 पाय डिवायडेड बाय 3 दिस इज इक्वल टू थिटा बरोबर मग किती रोटेशन झाले थिटा इज इक्वल टू 2 पाय एन एका रोटेशन मध्ये 2 पाय मग एन रोटेशन मध्ये 2 पाय इंटू एन लक्षात येते मग आता हा पाय आणि हा पाय कॅन्सल 2 2 जार 4 किती आलं आपल्याकडे हे 288 किती आलं 288 डिवायडेड बाय 3 एवढे नंबर ऑफ रिव्होल्यूशन झाले कधीपर्यंत मोशन 0 होईपर्यंत 3 9 जार 3 3 3 3 9 जार बरोबर आहे ना कॅल्क्युलेशन चुकले का कुठे कुठला 2 राहिलाय हा 2 2 केलाय ना कॅन्सल त्याच्या हा का बर मग हा पण बघायला येणार इकडे म्हणजे खाली 6 येणार किती येणार 6 बरोबर आहे 6 चोक 24 6 4 जार 24 उरले कोण परत 4 6 8 टोटल चालू झाल्यापासून बंद होईपर्यंत चालू होता बंद केला म्हणजे 0 झाला तोपर्यंत सिलिंग फॅन किती वेळा रोटेट झाला 48 किती वेळा रोटेट झाला 48 त्यापैकी अर्धा होईपर्यंत किती वेळा रोटेट झालाय 36 अर्ध स्पीड होईपर्यंत 36 झालाय मग आता अर्ध होईपर्यंत किती रोटेशन झाले 36 टोटल रोटेशन किती आहेत 48 म्हणजे उरले किती अर्ध्यानंतरचे 12 आणि हळूहळू स्पीड कमी होत जातं ना त्यामुळे आधी जोरात रोटेशन होत होते म्हणजे स्पीडने रोटेशन होत होते आता थोडे कमी कमी होत जातात मग अर्ध स्पीड होईपर्यंत रोटेशन किती झाले 36 टोटल किती झालेले आहेत संपेपर्यंत 48 म्हणजे उरलेल्या वेळात किती झाले 12 सो युअर आन्सर इज ऑप्शन डी इज युअर आन्सर समजलेला आहे ठीक आहे कायनेमॅटिकल इक्वेशन वरचा क्वेश्चन होता चला पुढे 2 स्पेअर्स ऑफ द इक्वल मासेस स्पेअरचे मासेस कसं आहेत इक्वल one of which is thin spherical shell हा शब्द काय दाखवतो हॉलो स्पेअर काय दाखवतो हॉलो स्पेअर ठीक आहे पुढं आणि अदर इज सॉलिड दुसरा वाला कोण आहे सॉलिड दुसरा दाखवतो सॉलिड स्पेअर गंमतीचा भाग असा आहे दोघांचा मास कसा आहे सेम एक कसा आहे पोकळ बरोबर आणि दुसरा कसा आहे भरीव मग ऑब्विसली त्यांची रेडियस वेगळी असणार आहे पण दोघांचा मास कसं आहे सेम याच्यामध्ये मास फक्त कशाचा असणार आहे हे भोवतालच्या जागेचं भोवतालच्या सरफेसचं कारण मध्ये तो पोकळ येतो सॉलिड स्पेअर मध्ये तो भरीवच आहे ना लक्षात येते का पुढे पहा हॅव सेम मोमेंट ऑफ इनर्शिया परत त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा कसा आहे सेम विथ देअर रिस्पेक्टिव्ह डायमीटर म्हणजे पासिंग थ्रू दी सेंटर सॉलिड स्पेअर साठी बरं का सॉलिड स्पेअर असो किंवा हॉलो स्पेअर आठवत असेल जर मी शिकवताना सांगितलेलं दाखवलं होतं मी प्रॅक्टिकली तुम्हाला जर या पॉइंट मधून ह्या एज मधून सेंटर मधून आणि परत या एज मधून बाहेर पडला तर तो काय जातो पासिंग थ्रू द सेंटर म्हणजे सेंटर आणि डायमीटरचे ऍक्सिस कसे असतात सेम असतात रेशो ऑफ देअर रेडियाई दोघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आहे सेम मग हॉलो स्पेअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय फॉर्म्युला आहे 2/3 mr स्क्वेअर हॉलो ठीक आहे पुढे 2/5 mr स्क्वेअर सॉलिड ठीक आहे त्याच क्रमाने रेशो ऑफ देअर रेडियाई रिस्पेक्टिव्ह मग पहिल्यांदा कोण घेतलाय हॉलो नंतर कोण घेतलाय सॉलिड म्हणजे आपल्याला RH बाय RES काढायचा आहे RH बाय MM कॅन्सल इक्वल मासेस 2 2 कॅन्सल पुढे RH बाय RS पाहिजे ह्या पोर्शनला इकडे घेऊन या मग RH स्क्वेअर डिवायडेड बाय RS स्क्वेअर हा 3 इकडे जाईल 3/5 हे स्क्वेअर आहेत काय काढावं लागेल स्क्वेअर रूट म्हणजे √3/√5 ऑप्शन सी मध्ये आहे √3/√5 समजलेला आहे ठीक आहे ऑप्शन सी इज युअर आन्सर चला पुढे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड
rod of mass m, length l, about an axis, passing through the point midway between center and A. थेरी सांगत असतानाच मी याचं उत्तर सांगितलेलं आहे. आपण ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. 7 ml/48. किती? 7 ml/48. म्हणजे आपल्याला आठवत असेल रॉडच्या बाबतीमध्ये आपण 3 फॉर्म्युले पाठ केलेले आहेत. काही त्यातले मी सोडून पण दाखवले. पासिंग थ्रू द सेंटर काय आला? ml/12. ml/12. पासिंग थ्रू एज असेल काय सांगितलंय मी सिद्ध करून दाखवलं आपण ml/3. आणि मिडवे 7 ml/48. 7 ml/48. सो पटकन आलं असं त्याचं उत्तर तुम्हाला. पुढे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बिग ड्रॉप. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बिग ड्रॉप. ड्रॉप नेहमी भरीव असतो. ड्रॉप नेहमी भरीव असतो. जर याच्याऐवजी बबल आला असता तर हॉलो स्फेअर. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बिग ड्रॉप इज I. If 8 droplets are formed from big drop, 8 ड्रॉपलेट त्याचे तयार झालेले आहेत. Then moment of inertia of the small droplet. Moment of inertia of the small droplet. ठीक आहे. त्याच्यापासून जे ड्रॉपलेट तयार होतील त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला आहे. काय करूया? हा बडा भाई. हा कोण आहे? बडा भाई. बिग ड्रॉप. त्याचा मास काय म्हणू आपण? m. त्याची रेडियस काय म्हणू आपण? r. म्हणजे ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल? 2/5 mr². दिस इज युअर व्हॅल्यू I. बरोबर? आणि उत्तर विचारताना I च्या स्वरूपात विचारले. ठीक आहे. आता दुसरं 8 ड्रॉपलेट झाले. किती ड्रॉपलेट झाले? 8. छोटे भाई किती तयार झाले? टोटल 8. असं दाखवायची काही गरज नाही, पण समजण्यासाठी हे सगळं चाललंय. मग एक ड्रॉपलेट आहे त्याचा मास होईल m/8. किती होणार? m/8. म्हणजे हा पिल्लू जो आहे त्या पिल्लूचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढत असताना I छोटावाला काय शब्द वापरलाय त्यांनी? ड्रॉपलेट. ड्रॉपलेट त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढत असताना ड्रॉपलेट सुद्धा स्पेरिकलच असणार आहे. त्यामुळे 2/5 फॉर्म्युला मास काय होणार? m/8. m/8. राहिला प्रश्न आता कशाचा? रेडियस. कशाचा? रेडियस. असे प्रश्न सरफेस टेन्शन मध्ये किंवा अजून कधी याच्यापूर्वी तुम्ही 10वीत असताना सोडवलेले असणार आहेत. याचं व्हॉल्यूम ह्या 8 ड्रॉपलेट मध्ये गेलं. एका अख्ख्या ड्रॉपचं व्हॉल्यूम कशामध्ये गेलं? 8 ड्रॉपलेट मध्ये. म्हणजे हे झालं मोठा फी. मोठा फी व्हॉल्यूम ऑफ द ड्रॉप. या छोट्या पिल्लाचं व्हॉल्यूम फी. पण असे किती तयार झाले छोटी पिल्ल? 8. मग कॅपिटल व्ही इज इक्वल टू 4/3 πr³. याची रेडियस किती मांडलेली आपण? r. याची रेडियस आपल्याला माहित नाही. ठीक आहे. 8 × 4/3 πr. ह्याची रेडियस मी स्मॉल r ने दाखवतो. कशाने दाखवतोय? स्मॉल r. मग स्मॉल r³. 4/3 π कॅन्सल. 4/3 π कॅन्सल. टेकिंग क्यूब रूट. किती आलं इथं? r. इकडे किती आलं? 2r. किती आलं? 2r. आपल्याला त्याची रेडियस हवी. कोणाची? ड्रॉपलेटची. ड्रॉपलेटची रेडियस काय? स्मॉल r. मग स्मॉल r इज इक्वल टू r/2. स्मॉल r इज इक्वल टू r/2. 2/5 m r². r म्हणजे स्मॉल r². स्मॉल r म्हणजेच कोण? r/2. त्याचा स्क्वेअर काय झाला? r²/4. r²/4. आता नीट लक्ष द्या. एवढा पोर्शन म्हणजे I. एवढा पोर्शन म्हणजे I. 2/5 mr² is nothing but I. So I droplet, moment of inertia of the droplet is equal to I/84 नाही गुणाकार आहे. I/32. I/32. ऑप्शन ए इज द आन्सर. ऑप्शन ए इज द आन्सर. समजलेलं आहे काय? ठीक आहे. समजा थोडं फास्ट वाटत असेल तरी हे युट्यूबवर हा व्हिडिओ येणार आहे. परत एकदा तुम्ही ते पाहू शकता. ठीक आहे. पुढं द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ 2 फ्रीली रोटेटिंग बॉडीज A and B. फ्रीली रोटेटिंग बॉडीज. त्यांचा एकाचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? I1. दुसऱ्याचा किती आहे? I2 रिस्पेक्टिव्हली. पण पहिल्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे. पहिल्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे. देअर अँग्युलर मोमेंटम्स आर इक्वल. देअर अँग्युलर मोमेंटम्स आर इक्वल. प्रश्न विचारलाय इफ के के बी आर देअर कायनेटिक एनर्जी देन त्यांच्यातलं रिलेशन. कोणाच्यातलं? कायनेटिक एनर्जी. बघा आता प्रश्न थोडा व्यवस्थित वाचा.
प्रश्न कशाबद्दल विचारलाय? त्यांच्या कायनेटिक एनर्जी बद्दल. असं सांगितलंय की त्यांचं अँग्युलर मोमेंटम सारखं आहे. आणि क्वेश्चन मोमेंटमचं मोमेंटा, दोघांचा अँग्युलर मोमेंटा सारखा आहे, बरोबर. आणि ऍडिशनल नॉलेज काय दिलंय? I1 इज ग्रेटर दॅन I2. म्हणजे या दोघांचं रिलेशन जर कळलं, कोणाचं? मोमेंट ऑफ इनर्शिया आणि कायनेटिक एनर्जी, तर आपल्याला हा प्रश्न सोडवता येणं शक्य आहे. तोपर्यंत नाही. ज्याचा अभ्यास चांगला आहे आणि ज्याने थेरॉटिकली व्यवस्थित केले, माझे लेक्चर्स व्यवस्थित केलेत, आपण कायनेटिक एनर्जीची सुरुवात केली. कशापासून? 1/2 I ओमेगा स्क्वेअर. तुमची वही पण चेक करा, तुमच्या वहीमध्ये फॉर्म्युले सापडतील. दुसरा फॉर्म्युला मी तुम्हाला असा काढून दाखवला, 1/2 I ओमेगा स्क्वेअर, I ओमेगा इंटू ओमेगा. I ओमेगा म्हणजे L आणि ओमेगा, पण इथं ओमेगाचा संदर्भ लागत नाही. संदर्भ कशाचा लागतोय? मोमेंट ऑफ इनर्शिया. मग तिसरा फॉर्म्युला, वी नो दॅट L इज इक्वल टू I ओमेगा. मग ओमेगा इज इक्वल टू काय झाला? L बाय I. सो 1/2 इथे आला L बाय I. उत्तर किती येते? L स्क्वेअर I. आठवते का? हे तुमच्या वहीत आहे, आठवते का? लिहिलेलं आहे का? ते पण चेक करा, मी हे शिकवलेलं आहे. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 L स्क्वेअर बाय I. हा पोर्शन तर कसा आहे? कॉन्स्टंट. प्रश्नामध्ये सांगितलं हे सुद्धा कॉन्स्टंट. याचा अर्थ कायनेटिक एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू I. कायनेटिक एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी I. हे दोघं एकमेकांशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. बघा आता गंमत, हे दोघं जर एकमेकांशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतील, ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त त्याची कायनेटिक एनर्जी कमी. ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त त्याची कायनेटिक एनर्जी कमी. आता जर हाच क्वेश्चन रिपीट झाला तर हे डायरेक्ट पाठ करायचं. हे आहे पण आपलं पाठ, आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. सो कायनेटिक एनर्जी आणि मोमेंट ऑफ इनर्शिया हे दोघे एकमेकांशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त त्याची कायनेटिक एनर्जी कमी. मग IA जास्त आहे, IA जास्त आहे, म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी काय व्हायला पाहिजे? ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त त्याची कायनेटिक एनर्जी कमी. म्हणजे KA छोटा पाहिजे. KA काय पाहिजे? छोटा. कुठल्या ऑप्शन मध्ये KA छोटा दिसतोय? KA छोटा दिसतोय. कळतंय का? आता दुसरी गंमत सांगतो. हा आपण कशावर सोडवला? न्यूमेरिकल बेस सोडवला, म्हणजे फॉर्म्युला बेस सोडवला. आता थोडी कॉन्सेप्ट आठवा. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? मोशनला होणारा विरोध. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मोशनला होणारा विरोध. ज्याचा विरोध जास्त त्याचा वेग कमी. सांगितलंय ना मी, ज्याचा विरोध जास्त त्याचा वेग कमी. ज्याचा वेग कमी त्याची कायनेटिक एनर्जी कमी. मग IA संपला, प्रश्न सुटला लगेच. IA मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त. मोमेंट ऑफ इनर्शिया A ची कशी आहे? जास्त. इनर्शिया जास्त आहे म्हणजे विरोध जास्त. विरोध जास्त. इनर्शियाचा अर्थ काय होतो? रेजिस्टन्स. म्हणजे इनर्शिया जास्त आहे म्हणजे मोशनला विरोध जास्त आहे. विरोध जास्त आहे तर वेग कमी. वेग कमी तर त्याची कायनेटिक एनर्जी सुद्धा कमी. मग डायरेक्ट उत्तर काय असतं? KE कमी आला पाहिजे. असंही देखील तुम्ही सोडू शकला असतं. ठीक आहे, पुढे आता पुढचा क्वेश्चन. A particle of mass m is rotating in a plane circular path of radius r. Its angular momentum, the centripetal force acting on the particle. एकदम चिल्लर सोपा सरळ क्वेश्चन आहे. ठीक आहे, हे ज्यावेळेस मी सेंट्रिपिटल फोर्स शिकवतो त्यावेळेस फॉर्म्युलांची यादी तयार करून देतो मुलांना आणि त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला तयार होतो. आता कसा पहा, तुमच्यासाठी रिव्हिजन साठी म्हणून परत एकदा घेतोय. सेंट्रिपेटल फोर्सचा बेसिक फॉर्म्युला आहे mv स्क्वेअर बाय r किंवा mr ओमेगा स्क्वेअर किंवा mv ओमेगा. हे तीन बेसिक तर पाठच पाहिजेत. mv स्क्वेअर बाय r, mr ओमेगा स्क्वेअर, mv ओमेगा. आता दुसरा एक तयार करून दाखवतो याच्यातून. सेंट्रिपेटल फोर्स F ने दाखवतोय मी. मूळ फॉर्म्युला काय आहे? mv स्क्वेअर बाय r. मी याला m ने गुणलो आणि m ने भागलो. काय फॉर्म्युला तयार होईल? F इज इक्वल टू m इंटू m, m स्क्वेअर v स्क्वेअर बाय mr. सो F इज इक्वल टू mv ब्रॅकेट स्क्वेअर, mv ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय mr. दिस इज नथिंग बट p, लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम p स्क्वेअर झाला. मग F इज इक्वल टू p स्क्वेअर बाय mr. हा एक फॉर्म्युला आपला पाठ पाहिजे. F इज इक्वल टू p स्क्वेअर बाय mr. याच्यावर प्रश्न विचारून गेलेला आहे. आता दुसरं, आपल्याला बेसिक नॉलेज ह्या धड्यामध्ये हे झालेलं आहे. L इज इक्वल टू I ओमेगा स्क्वेअर आणि हे I ओमेगा, आणि हे जर आपण डिटेल सोडवलं तर हे उत्तर येतं L इज इक्वल टू mvr. L इज इक्वल टू mvr. ठीक आहे, आता पहा,
आपल्याकडे फॉर्म्युला काय एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. मला काय तयार करायचंय एल आणायचं आहे. ऑप्शन बघा एल 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 म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स कशाच्या स्वरूपात आणायचं आहे अँग्युलर मोमेंटम. मग याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटम तयार झाला पाहिजे म्हणजे काय तयार झालं पाहिजे एम व्ही आर. ऑलरेडी व्ही आहे पण त्याचा काय आहे स्क्वेअर आहे. आपण काय करूया याला एम ने गुणूया एम ने भागूया म्हणजे काय तयार झाला एम स्क्वेअर. काय तयार होईल एम स्क्वेअर. मग आर स्क्वेअर पण तयार करावं लागेल. आर स्क्वेअर ने गुणलो आर स्क्वेअर ने भागलो. आता काय तयार झालं एम इंटू एम एम स्क्वेअर. हा पुढे कोण व्ही स्क्वेअर हा कोण आर स्क्वेअर म्हणजे एम व्ही आर चा हा काय झाला स्क्वेअर म्हणजे कोण एल स्क्वेअर एल स्क्वेअर एल स्क्वेअर एल स्क्वेअर एल स्क्वेअर. खाली कोण एम आर क्यूब एम आर स्क्वेअर आर काय झालं आर क्यूब. सो युअर आन्सर इज एल स्क्वेअर एम आर क्यूब. आणि अजून एक पाठ असू द्या. हा तर झालाच एक पाठ. आता अजून एक लक्षात ठेवा सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू काय आहे एम व्ही स्क्वेअर बाय आर. एम व्ही स्क्वेअर बाय आर. मी याला 2 ने गुणलो आणि 2 ने भागलं 2 ने गुणलं आणि 2 ने भागलं तर हे असं होईल बघा एफ इज इक्वल टू 1/2 एम व्ही स्क्वेअर 1/2 एम व्ही स्क्वेअर आणि हा 2 बाय आर शिल्लक राहिला 2 बाय आर शिल्लक राहिला. 1/2 एम व्ही स्क्वेअर म्हणजेच कायनेटिक एनर्जी 1/2 एम व्ही स्क्वेअर म्हणजेच कायनेटिक एनर्जी. मग सेंट्रिपेटल फोर्स एफ इज इक्वल टू 2 के ई बाय आर. सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू 2 के ई बाय आर. एक ऍडिशनल लक्षात राहू द्या. कधी कधी हाही प्रश्न विचारला जाईल एफ इज इक्वल टू कोण आहे एम आर ओमेगा स्क्वेअर. एम आर ओमेगा म्हणजे 2 पाय एन 2 पाय एन त्याचा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर. सो सेंट्रिपेटल फोर्स बाकीचे सगळे कॉन्स्टंट ठेवा फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाची फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरशी. एन म्हणजेच कोण 1/t एन म्हणजेच कोण 1/t. तर एन स्क्वेअरच्या जागेवर काय येणार 1/t स्क्वेअर. एफ इनवर्सली प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर. एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. ठीक आहे हे बाकीचे सांगितलेले फॉर्म्युले. चला पुढचा प्रश्न. A car is moving with the speed of 30 meter per second on a circular path of radius 500 meter. Its speed is increasing at the rate of 2 meter per second square. What is the acceleration of that car? ठीक आहे हे जसंच्या तसं पोरांना सांगतो मी. जेव्हा बेसिक थेरी सांगतो ना त्यावेळेस टोटल असेलरेशन बद्दल बोलतो त्यावेळेस मी हे सांगतो टँजेन्शियल असेलरेशन प्लस रॅडियल असेलरेशन. टँजेन्शियल असेलरेशनचा स्क्वेअर प्लस रॅडियल असेलरेशनचा स्क्वेअर. हे ड्यू टू द चेंज इन स्पीड ड्यू टू द चेंज इन स्पीड दॅट इज चेंज इन मॅग्निट्यूड. चेंज इन मॅग्निट्यूड म्हणजे हे UCM चं उदाहरण नाहीये हे नॉन UCM चं एक्झाम्पल आहे की याच्यामध्ये स्पीड सुद्धा चेंज होते. ठीक आहे. आणि रॅडियल असेलरेशन कशामुळे असते ड्यू टू द चेंज इन डायरेक्शन. ड्यू टू द चेंज इन डायरेक्शन. याला रॅडियल असेलरेशन का म्हणतात इट इज ऑलवेज अलॉंग द रेडियस. याला सेंट्रिपेटल असेलरेशन म्हणतात कारण इट इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. थोडक्यात resultant acceleration A is equal to AT वेक्टर AT प्लस वेक्टर AR. म्हणून मॅग्निट्यूड काढत असताना आपण काय करतो स्क्वेअर रूट ऑफ AT स्क्वेअर प्लस AR स्क्वेअर. AT म्हणजे टँजेन्शियल acceleration which is equal to R alpha which is equal to R alpha. Centripetal acceleration is equal to V square by R omega square आणि V omega. सेंट्रिपेटल फोर्स काढत असताना फक्त याला m ने गुणायचं. न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो एफ इज इक्वल टू मास. असेलरेशनला कशाने गुणायचं मास. मग ह्याला पण मास ने गुणतो एम स्क्वेअर बाय आर. याला मास ने गुणतो एम आर ओमेगा स्क्वेअर. याला मास ने गुणतो एम व्ही ओमेगा. समजलं. आता प्रश्न काय आहे बघा आपल्याला टोटल असेलरेशन काढायची त्यातली टँजेन्शियल असेलरेशन दिलेली आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक एक्स्ट्रा नॉलेज म्हणून अजून सांगतो ही नॉन UCM आहे. जर ही जर UCM असते ही जर काय असते UCM तर UCMच्या डेफिनेशन मध्ये येतं मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे देयर इज नो चेंज इन द अँग्युलर व्हेलॉसिटी. जर अँग्युलर व्हेलॉसिटीच बदलत नाही तर मग अल्फा किती असतो 0. मग अल्फा 0 असल्यामुळे टँजेन्शियल असेलरेशन सुद्धा किती असते 0. सो UCM मध्ये अँग्युलर असेलरेशन 0 टँजेन्शियल असेलरेशन 0. ओनली असेलरेशन इज रॅडियल असेलरेशन. ओनली असेलरेशन इज द रॅडियल असेलरेशन. ठीक आहे. आत्ताच्या प्रश्नामध्ये नॉन UCM आहे आपल्याला काय काढायचं आहे ए स्क्वेअर रूट ऑफ AT स्क्वेअर म्हणजे हे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर किती झालं 4. ठीक आहे. आणि हे काय दिलेलं आहे R.
काय दिलेलं आहे फी, काय करावं लागेल फी स्क्वेअर बाय आर, फी ची व्हॅल्यू स्क्वेअर करायचा किती झाला 900, किती 900 900 डिवायडेड बाय आर किती आहे 500 0 0 0, ठीक आहे 9/5, पण त्याचा काय करायचंय आपल्याला स्क्वेअर, फॉर्म्युला कुठे गेला, त्याचा काय करायचंय स्क्वेअर, 9 चा स्क्वेअर 81, 5 चा किती 25, 25 चोक 100, सो काय होणार a इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 181 डिवायडेड बाय 25, सो एक्सेलरेशन इज इक्वल टू खाली भागिले किती आलं 5, 181 म्हणजे 13 169, 14 196, स्क्वेअर ऑफ 13 169, स्क्वेअर ऑफ 14 196, त्याच्या दरम्यान आहे कुठेतरी, म्हणजे 13 आणि 14च्या दरम्यान मी अंदाजे 13.5 घेतोय, अंदाजे किती घेतोय 13.5, 13.5 13.5, 5 दुने 10 पॉइंट उरले किती 3, 5 7 35, 2.7 किती उत्तर येते 2.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्हाला वाटेल सरांनी उत्तर आधी बघितलं होतं आणि मग सरांना काय आलं ॲक्युरेट उत्तर काढता आलं. विसरू नका मला स्वतःला सीईटीला 175 मार्क आहेत, मी सारखी जाहिरात करतोय असं नका वाटून घेऊ, थोडा अंदाज आलेला आहे मला की उत्तर काढत असताना पटकन कॅल्क्युलेशन कसं करायचं. ठीक आहे चला पुढे, ह्याचं उत्तर 2ke नाही थांबा प्रश्न काय बघा, केई ऑफ द पार्टिकल. सर एवढी गडबड काय करताय, प्रश्न कट करत असताना पाहिला होता मी, केई ऑफ द पार्टिकल ऑफ मास m परफॉर्मिंग UCM सर्कल ऑफ रेडियस r इज e. प्रश्न विचारलाय एक्सेलरेशन, प्रश्न काय विचारलाय, आपण काय काढले सेंट्रिपिटल फोर्स, काय काढले आपण सेंट्रिपिटल फोर्स, F इज इक्वल टू 2e/r, आठवते ना 2e/r 2ke/r. अरे आता मगाशी पण सांगितलं आधी पण सांगितलं, F इज इक्वल टू mv²/r. सो F इज इक्वल टू 2 ने गुणलं 2 ने भागलं mv²/r, हे झालं 1/2 mv². सो F इज इक्वल टू 2e/r 2e/r. पण प्रश्न यावेळेस त्यांनी काय केले, पोरं हुशार आहेत, पोरांचं ऑलरेडी तयार आहे, शिपलकर सरांनी त्यांना सगळं शिकवले. आपण काय करूया क्वेश्चन बदलू, मग क्वेश्चन काय केलं त्यांनी एक्सेलरेशन, F इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन, ते पण सांगितलं होतं बघाशी मी की m ने गुणावं लागतं म्हणजे काय होतं सेंट्रिपिटल फोर्स, मग हा m जो गुणिले इकडं भागिलेला, सो 2e/mr 2e/mr. सो युअर आन्सर इज ऑप्शन ए. चला पुढे, चुकीच्याच पद्धतीने जरा क्रॉप झाले, फिरत यावं लागते. अ व्हील, ठीक आहे, हॅज स्पीड ऑफ 1200 रिव्होल्यूशन, 1200 रिव्होल्यूशन भागिले 60 0 0 6 दुने 12, गरज पडली तर 20 हर्ट्ज, गरज पडली तर किती आहे 20 हर्ट्ज पर मिनिट, झाले 60 ने भागून झाले म्हणजे आपण हर्ट्ज मध्ये आलोय. अँड इट इज मेड टू स्लो डाऊन ऍट द रेट ऑफ 4 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. अल्फा दिलाय किती 4 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. द नंबर ऑफ रिव्होल्यूशन इट मेक्स बिफोर कमिंग टू द रेस्ट. याच्यापेक्षा मोठा अवघड प्रश्न सोडवला पण मग 48 36 वाला, हा त्या मानाने खूप सोपा आहे. मेड टू रेस्ट म्हणजे हा झाला ω2, हा काय झाला ω2, हा कोण आहे तुमचा ω1, आणि रिव्होल्यूशन्स काढायचे म्हणजे थिटा काढायचा, मग थिटा काढला की तुम्हाला काय काढता येईल n, थिटा इज इक्वल टू काय असतो 2πn, म्हणजे एकदा थिटा मिळाला की आपल्याला n सहज मिळून जाईल. ठीक आहे चलो, आता ω2² इज इक्वल टू ω1² प्लस ट्वाइस अल्फा थिटा, ट्वाइस अल्फा थिटा. आपल्याला कोण काढून घ्यायचंय थिटा, आणि इथे रिटार्डेशन होणार आहे, आपण काय करूया आधी ट्वाइस अल्फा थिटा इज इक्वल टू ω2² मायनस ω1². हे तिकडेच ठेवलं, हे इकडे आणलं, एक जनरल फॉर्म्युला तयार करून ठेवतो कायमचा थिटासाठी. सो थिटा इज इक्वल टू ω2² मायनस ω1² डिवायडेड बाय ट्वाइस अल्फा, हे थिटा मिळून जाईल आपल्याला. मग आता थिटा म्हणजे कोण 2πn, थिटा म्हणजेच कोण 2πn. आपल्याला काय काढायचे नंबर ऑफ रिव्होल्यूशन, डायरेक्ट 2π पण बघायला येऊ द्या, म्हणजे काय फॉर्म्युला तयार झाला तुमच्याकडे, n इज इक्वल टू ω2² मायनस ω1² डिवायडेड बाय 4π, हे 2 पाय इकडे आले आणि हे मूळचे 2, 4π अल्फा. हा एक नवीन फॉर्म्युला म्हणून पाठ ठेवा तुमच्याकडे, परीक्षेच्या वेळेस एवढं सगळं सोडवत बसायची गरज नाही. n इज इक्वल टू ω2² मायनस ω1² डिवायडेड बाय 4π अल्फा. असाच प्रश्न आला तर हा फॉर्म्युल्यापासून सुरुवात झाली पाहिजे. चला आता पुढे,
ओमेगा 2 ऍट रेस्ट म्हणजे 0 आहे इथं किती आला 0. ओमेगा 1 म्हणजे कोण ओमेगा 1 बघा आता n इज इक्वल टू 2 पाय n1 2 पाय n1 2 पाय n1 चा स्क्वेअर काय होणार 4 पाय स्क्वेअर आणि n1 किती आहे 20 किती आहे इथं 20 20 आहे ना त्याचा स्क्वेअर किती झाला 400 हे बाहेरचं मायनस चिन्ह 400 काय आलं 400 डिवायडेड बाय आता त्याच्यात गंमत आहे हे रिटार्डेशन म्हणजे इथं काय येणार आहे मायनस अल्फा रिटार्डेशन आहे अल्फा कसं येणार आहे निगेटिव्ह ते निगेटिव्ह आणि हे निगेटिव्ह कॅन्सल त्यामुळे निगेटिव्ह साइन बाजूला जाऊ द्या 4 पाय आणि अल्फा किती दिलाय त्यांनी उदाहरणात 4च दिलाय किती दिलाय 4 सोपं झालं बघा या पाय मधला एक पाय कॅन्सल झाला ह्या 4 ने ह्या 4 ला कॅन्सल केलं इथं किती आलं 100 पायची व्हॅल्यू किती 3.14 इंटू किती 100 दशांशचिन्ह 2 घर बाहेर गेलं 314 सो 314 रिव्होल्यूशन करून तो काय होणार आहे ऍट रेस्ट येणार आहे पुढचा क्वेश्चन When a disk is rotating with the angular speed of omega, particle is situated at a distance of 4 centimeter just begins to slip. If the angular velocity is double, at which distance or what distance will the particle start to slip? Banking of road, why banking of road is necessary? त्याच्या आधी ना अनबँक्ड रोडच्या संदर्भात प्रॉब्लेम आहे तुम्हाला थेरी आहे अनबँक्ड रोड साठीची थेरी आहे तिथे तुम्ही शिकता की जर रोड बँकिंग केलेलं नसेल रोडवर तर प्लेन रोडवर हॉरिझॉन्टल रोडवर मॅक्झिमम स्पीड असतो स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी तीच कॉन्सेप्ट इथं वापरायची त्याच्यावर जो काय ठेवलंय त्या डिस्क कशी आहे रोटेटिंग त्याच्यावर काय ठेवलंय आपण कॉइन डिस्क रोटेट होती कॉइन पण त्याच्यावर रोटेट होईल पण तुम्ही त्याचा स्पीड वाढवायला लागला एक लक्षात घ्या डिस्क रोटेट होतीये त्याच्यावर आपण कॉइन ठेवलाय मग कॉइन सुद्धा सर्क्युलर मोशन मध्ये बरोबर सर्क्युलर मोशन साठी काय लागतं नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स जर ह्याचं स्पीड वाढायला लागलं तर नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स ज्या क्षणी त्याला प्रोव्हाइड होणार नाही त्या क्षणी तो काय होईल स्लिप होईल लक्षात येते का मग त्यासाठी ही कॉन्सेप्ट लागू होती व्ही इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूट ते सेंट्रिपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं फोर्स ऑफ फ्रिक्शन कोण प्रोव्हाइड करतं फोर्स ऑफ फ्रिक्शन सो व्ही इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूट म्यू आर जी आणि ह्याचं पिल्लू काय तयार होतं ओमेगा इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूट म्यू जी बाय आर थेरीच्या वेळेस मी डिटेल सांगतो ओमेगा इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूट म्यू जी बाय आर जर डिस्क तीच आहे तर फोर्स ऑफ फ्रिक्शन तेच प्रोव्हाइड केलं जाणार आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन बदलणार नाही आणि पृथ्वीवरच प्रयोग चाललाय जी सुद्धा तेवढाच म्हणजे ओमेगा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ आर ओमेगा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ आर ओमेगा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ आर अँग्युलर व्हेलॉसिटीच्या संदर्भात माहिती दिलेली आहे म्हणून मी ओमेगाचे रिलेशन जुळवले कळलं मग अँग्युलर व्हेलॉसिटी इज डबल्ड अँग्युलर व्हेलॉसिटी इज डबल्ड अँग्युलर व्हेलॉसिटी काय केलेली आहे डबल केली आणि मग काय विचारले ऍट व्हॉट डिस्टन्स विल द पार्टिकल स्टार्ट टू स्लिप R1 किती दिलाय 4 सेंटीमीटर मग बघा आता ओमेगा 2 डिवायडेड बाय ओमेगा 1 इज इक्वल टू इनव्हर्सली म्हणलं इथं कोणाला R1 इथं कोण येणार R2 इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे इथे 2 असेल तर इकडे 1 इकडे 1 असेल तर इकडे 2 ओमेगा 2 डबल केलाय पहिल्याच्या ओमेगा 2 काय केलाय पहिल्याच्या डबल म्हणजे पहिला कोण आहे ओमेगा दुसरा त्याच्या डबल ओमेगा ओमेगा कॅन्सल पहिला अंतर किती आहे 8 सेंटीमीटर दुसरा अंतर किती असा प्रश्न विचारलेला आहे स्क्वेअरिंग बोथ साइड 2 चा वर्ग किती 4 इकडे कोण 8 खाली कोण R2 आपल्याला R2 काढायचा R2 इकडे येऊ द्या R2 इज इक्वल टू 8/4 4 दुने 8 सो 2 सेंटीमीटर वर ठेवावं लागेल किती सेंटीमीटर वर 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर समजलेलं आहे सर खूप फास्ट होते म्हणून तर सांगितलं मी परत एकदा तुम्ही हे पॉज करून आपल्याला वाटलं की बाबा आपल्याला हे समजलेलं नाही सरांनी खूप फास्ट घेतलेलं वगैरे आहे घरी जायचा व्हिडिओ बघायचा आणि समजून घ्यायचं मुळात हे रेकॉर्डिंग करायचं माझ्या मनात होतं तुम्ही इथं आहे म्हणून इथं लेक्चरला बसलाय आलं लक्षात ठीक आहे त्यामुळे तुम्हाला हे मोबाईलवर आलं तर तुम्ही ते पाहू शकता सर आमच्याकडे मोबाईलच नाही पुढे बघा आता त्यांना पर्याय नाही समजून घ्या मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क आता बघा हे जर एखादा ऑनलाईन युट्यूबर असताना त्याने काय डायलॉग आणला असता मी रात्री 10 वाजले तरी तुमच्यासाठी लेक्चर घेतोय तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा
माझ्या मेहनतीला साथ द्या. आपल्याला तसं काही म्हणायचं नाही. तुम्ही लक्ष द्या फक्त. तुम्ही सबस्क्राईब करू नका, लाईक करू नका, तुम्ही लक्ष द्या, तेवढंच पुरेसं आहे आपल्याला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट अ डायमीटर इज आय. डिस्क साठीचा प्रश्न आहे, अबाउट द डायमीटर. मग डिस्क साठी आपण पाहिले सेंटर साठी काय mr²/2, सेंटर साठी mr²/2. मग डिस्क साठी डिवाइड बाय डाय किती आलं हे mr²/4. mr²/4. Find the moment of inertia of the disk about an axis perpendicular to its plane and passing to its rim. खूप चिल्लर सोपा सरळ क्वेश्चन आहे. फक्त काय केलाय तो डायमीटरच्या स्वरूपात विचारलाय. कशाच्या स्वरूपात? डायमीटर. मग डायमीटरचा फॉर्म्युला काय आहे? I is equal to mr²/4. मी तुम्हाला सांगितलंय अशा प्रश्नामध्ये कॉमन पोर्शन कोण असतो? mr². मग mr² ची किंमत झाली 4i. mr² ची किंमत काय झाली? 4i. प्रश्न कोणासाठी विचारलाय? परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड पासिंग थ्रू इट्स रिम. परपेंडिक्युलर असेल तर काय करायचं आपल्याला? सेंटरच्या फॉर्म्युल्यामध्ये mr² मिळवायचं. सेंटरच्या फॉर्म्युल्यामध्ये mr². डिस्कचा सेंटरचा फॉर्म्युला काय आहे? mr²/2. बरोबर आहे ना? त्यात mr² मिळवायचं. म्हणजे आपला रिक्वायर्ड आन्सर आहे 3mr²/2. 3mr²/2. बट mr² म्हणजे कोण? 4i. इथं 4i ठेवलं. 3 × 4i/2. बेक बे बेदुने 4, 3 दुने 6, 6i. ऑप्शन ए इज द आन्सर. समजले? चिल्लर. ठीक आहे, सोपं होतं. आयुष्यपत लय अवघड क्वेश्चन आहे. एवढा अवघडच क्वेश्चन असू शकत नाही. विच रिलेशन इज नॉट करेक्ट? नॉट करेक्ट हा प्रश्न चुकणे म्हणजे फिजिक्सच्या भाषेमध्ये तुम्ही कमीत कमी 10 ते 12,000 पोरांच्या पाठीमागे जाणं. कारण की हा प्रश्न बहुतांश पोरांना आलाच पाहिजे. सर वेळ पुरला नाही, मी याच्याकडे बघितलंच नाही, मला लय अवघड वाटलं, असं होऊ शकत नाही. हा प्रश्न बहुतांश पोरांना ज्यांनी बेसिक 12वी नीट केलेली, बेसिक 12वी नीट केली, त्याला ह्या प्रश्नाचं उत्तर येणार म्हणजे येणार. तो इज इक्वल टू काय असलं पाहिजे? आय अल्फा. तो इज इक्वल टू आय अल्फा. आता असं होणार नाही. व्यवस्थित 12वी केलेल्या पोराला आय म्हणजे काय माहित नाही, अल्फा म्हणजे काय माहित नाही. बरोबर? सो टॉर्कचा फॉर्म्युला पाहतोय आपण. कशाचा? टॉर्क. सो टॉर्क इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर एक्सेलरेशन. नॉट करेक्ट. काय प्रश्न आहे? नॉट. लगेच उत्तर लिहिताल ए बाळांनो, ते करेक्ट आहे. काय आहे? म्हणजे मी ज्यावेळेस एमपीएससी वगैरेच्या परीक्षा दिल्या नंतर नॉट करेक्ट आहे त्याच्यात प्रश्न जास्त येतात. मग मी काय करतो, आधी नॉट करेक्ट आहे ना चुकीची खूण करून घेतो. म्हणजे आपल्याला काय करायचं? चुकीच्या खुणावाला उत्तर शोधायचं. हे काय आहे? बरोबर वाला आहे. त्यामुळे हे उत्तर असू शकत नाही. टॉर्क इज इक्वल टू डायपोल मोमेंट इंटू मॅग्नेटिक इंडक्शन. अरे बापले, हे काय आहे? टो इज इक्वल टू mb sin थिटा. टो इज इक्वल टू mb sin थिटा. मग टो इज इक्वल टू m म्हणजे कोण? डायपोल मोमेंट. पुढे कोण? मॅग्नेटिक इंडक्शन. दोन केसेस आहेत, मॅक्झिमम आणि मिनिमम टॉर्क. जर साइन 90 असतं तर साइन 90 किती असतो? 1. म्हणजे इथं किती आलं? 1. ठीक आहे. थोड्या वेळ हे हाफ बरोबर धरू, सध्या तरी हाफ बरोबर धरू. ठीक आहे. पुढं मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू काही पण मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू टॉर्क इंटू अँग्युलर एक्सेलरेशन. म्हणजे ह्यांचं असं म्हणणं आहे आय इज इक्वल टू टो अल्फा. आय इज इक्वल टू टो अल्फा. डोक्यातल्या तारा हल्लेल्या असल्या नसल्या पाहिजेत. इथं काय? टो इज इक्वल टू आय अल्फा. मग त्यांना आयच्या स्वरूपातच जर उत्तर हवं होतं तर आय इज इक्वल टू काय पाहिजे होतं? टो अपॉन अल्फा. हे ऍब्सोल्यूट चुकीचं आहे. बरोबर आहे? हेच तुमचं उत्तर असणं अपेक्षित आहे. पण शेवटचं पण पर्याय बघून घ्या. अँग्युलर मोमेंटम म्हणजे कोण? एल इज इक्वल टू आय इंटू ओमेगा. बरोबर. एल इज इक्वल टू काय? सो युअर आन्सर इज सी. ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. चलो, काय प्रश्न आहे बाबा? अ स्पेअर इज सस्पेंडेड बाय द थ्रेड ऑफ लेंथ एल. अ स्पेअर इज सस्पेंडेड बाय थ्रेड ऑफ लेंथ एल. नीट समजून घ्या. काय समजून घ्यायचं? मी बालबोध एका प्रश्न नाही, हा बालबोध नाही. एवढा बोबलं बोलवण्यात का बालबोध नाहीये. मगाचा होता बोबलं बोलण्यात का बालबोध होता. हा तेवढा बालबोध नाहीये. ह्याला थोडंसं काम करावं लागेल. व्हॉट मिनिमम हॉरिझॉन्टल वेलॉसिटी हॅज टू बी इम्पार्टेड द बॉल. कशासाठी?
द बॉल फॉर इट रीच टू द हाईट ऑफ सस्पेन्शन, इथपर्यंत वर आला पाहिजे. किती वेगाने याला फेकावं लागेल. बरोबर, सोपं आहे. जर 9वी पर्यंत बेसिक फिजिक्स समजलेला असेल तर. इथं जी कायनेटिक एनर्जी देणार ती इथे पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट होणार. इथे जी कायनेटिक एनर्जी देणार ती कशात कन्वर्ट होणार, पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट होणार. मग इथे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv² इज इक्वल टू mgh. आता प्रश्न आहे हाईट किती. हे वाक्य महत्वाचं आहे. कुठपर्यंत वर न्यायचं आहे, टू रीच द हाईट ऑफ सस्पेन्शन. टू रीच द हाईट ऑफ. हाईट अशी तिरकी नाही मोजत कधी. हाईट कशी मोजणार, अशीच. लहानपणी आपल्याला ती हाईट वगैरे मोजली असेल ना सरांनी, असं तिकडून पट्टी नाही धरत अशी तिरकी. बरोबर आहे ना. सो परपेंडिक्युलर झाली पाहिजे. सो एच ची जागा कोण घेणार आहे, एल. सो ह्या एच च्या जागेवर कोण आलं, एल. एम कॅन्सल, हा 2 इकडे आला. v² इज इक्वल टू ट्वाइस gl. सो v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ट्वाइस gl. जर बेसिक नॉलेज असेल तर मग बोबला बोलण्या इतका थोपा क्वेश्चन आहे. बरोबर आहे ना. पण जर कॉन्सेप्ट नसेल, जर नाही लक्षात आली तर थोडंसं अवघड आहे. काय या ठिकाणी दिलेली कायनेटिक एनर्जी, इथे जाऊन पार्टिकल्स थांबणार आहे. म्हणजे तो सगळी कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, पुढे बघूया काय प्रश्न आहे. इफ द बॉडी इज मूव्हिंग इन अ सर्कल ऑफ रेडियस r with constant speed v, its angular velocity. Body is moving with the circle of radius r, constant speed v. प्रश्न काय विचारलाय, अँग्युलर व्हेलॉसिटी. मला अजून क्वेश्चन सोपा आहे पण मला लिंक लागा नाही. इफ द बॉडी इज मूव्हिंग, v इज इक्वल टू r ओमेगा. काय, v इज इक्वल टू r ओमेगा. कधी कधी असं होतं बघा, v इज इक्वल टू r ओमेगा. प्रश्न कशाबद्दल विचारलाय, अँग्युलर व्हेलॉसिटी. मग ओमेगा इज इक्वल टू v बाय r. ओमेगा इज इक्वल टू v बाय r है का, v बाय r. सोपा क्वेश्चन होता, c v बाय r. चला पुढे आता काय क्वेश्चन आहे. अ कार ऑफ मास 1500 kg is moving with the speed of 12.5 meter per second, 25/2 meter per second on the circular path of radius 20 meters on the level road. On the level road म्हणजे बँक रोड नाहीये, अनबँक रोड आहे. सो v is equal to into square root mu r j. v is equal to into square root mu r j. What should be the coefficient of friction? म्हणजे प्रश्न कोणाबद्दल आहे, mu. What should be the coefficient of friction between the car and the road so that car does not slip? Simple सरळ क्वेश्चन आहे. v is equal to into square root mu r g. प्रश्न कोणाबद्दल आहे, coefficient of friction. Squaring both sides. v square is equal to mu r g. mu काढायचा आहे. v square by r g is equal to mu. v square by r g is equal to mu. v किती आहे, 20 चा वर्ग 400. खाली कोण, r. रेडियस किती दिली, ए दादा, स्पीड किती आहे, 12.5. किती आहे, 12.5 म्हणजे किती, 25/2. 25 चा वर्ग 625. स्क्वेअर ऑफ 25 इज 625 आणि 2 चा किती, 4. हा झाला v स्क्वेअर. पुढे कोण, डिवायडेड बाय r. किती आहे डिवायडेड बाय r, 20. g 9.8 घ्यायच्या ऐवजी किती घेतो, 10 घेतो. ठीक आहे, आपल्याला उत्तर काय मिळणार आहे, म्यू. ठीक आहे, 4 दुने 8. 2 घरं बाहेर येतं म्हणजे खाली मुद्दाहून 100 ठेवतोय मी. खाली काय ठेवतोय, 100 ठेवले मी. हे 2 शून्य गेले. फायनल जे उत्तर येईल, 2 शून्य पुसायचे, दशांचिन्ह 2 घरं अलीकडे आणायचं. दशांचिन्ह 2 घरं अलीकडे आणायचं. बघ येत आलं. त्याला कितीने हे करायचे, 8. 8 पंचे 8 सक 8 7 56. 8 7 56. 8 7 जा 56. मग इथं 56 म्हणजे किती उरले, 6. परत किती आले, 65. 8 8 बरोबर, 8 8 64. मग आता 78 आलं. वर किती आलं, 78. खाली किती आहे, 100. 2 शून्य पुसलं, दशांचिन्ह 2 घरं अलीकडे आलं. 0.78 म्हणजे 0.8. युअर आन्सर इज 0.8. चला हा एक शेवटचा क्वेश्चन सोडूया आणि मग थांबूया. अ स्मॉल ऑब्जेक्ट ऑफ युनिफॉर्म डेन्सिटी rolls up the curved surface with the initial velocity v. v is equal to, it reaches up to the maximum height of 3v² by 4g with respect to the
इनिशियल पोझिशन पासून किती हाईट वर जातोय तो 3v²/4g. द ऑब्जेक्ट इज, कोणत्या ऑब्जेक्ट साठीचा हा प्रश्न आहे. मग त्या ऑब्जेक्टचा आपल्याला एक तर रेडियस ऑफ गायरेशन काढता आला पाहिजे किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया, त्याच्यावरून सुद्धा आपण ती बॉडी कोणती हे ओळखू शकतो. ठीक आहे. फी इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूट 2gh अपॉन 1 + k²/r². हा एक फॉर्म्युला आहे. फी इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूट 2gh अपॉन 1 + k²/r². 2gh आहे का नुसता 2 आहे? नुसता gh आहे. बरं बघूया. 2gh आहे. फी इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूट 2gh अपॉन 1 + k²/r². किती हाईट पर्यंत नेलेला आहे तो ऑब्जेक्ट? 3v²/4g. स्क्वेअरिंग बोथ साइड. सो इकडे काय आलं? फी स्क्वेअर. इथे कोण आलं? 2gh डिवायडेड बाय 1 + k²/r². ठीक आहे. किती हाईट पर्यंत नेलेला आहे? 3v²/4g. हा तुमचा फी स्क्वेअर. इकडे कोण आहे? 2g आणि h म्हणजे कोण? 3v²/4g. 3v²/4g डिवायडेड बाय खाली कोण आहे? 1 + k²/r². 1 + k²/r². फी स्क्वेअर v स्क्वेअर कॅन्सल, g कॅन्सल. हा सगळा पोर्शन इकडे आला. काय शिल्लक राहिलं? 1 + k²/r² इज इक्वल टू काय शिल्लक राहिलं इथं? 3 2 6, 6/4. ठीक आहे. याला पण 2 चा भाग जातोय. 3 2/2. किती राहिलं? 3/2. इकडे शिल्लक राहिलेला आहे 3/2. हा एक पलीकडे गेला k²/r². 3/2 मधून 1 गेला. किती राहिला? 1/2. सो k² इज इक्वल टू 1/2 r². k² इज इक्वल टू 1/2 r². याला m ने गुणलं mk², याला m ने गुणलं mr²/2. mk² म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. mk² म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. किती मिळाला मोमेंट ऑफ इनर्शिया? 1/2 mr², अर्थात mr²/2 डिवाइड बाय डाय. डिसचा फॉर्म्युला आहे. कशाचा? डिस. सो I किती मिळाला आपल्याला? mr²/2. सो द ऑब्जेक्ट इज डिस. समजलं? डिस्क नाही, डिस्क. ठीक आहे. सर शेवटचा प्रश्न म्हणला होता. चला पुढे अजून सोडून घेऊया. हा प्रश्न म्हणजे माझा आहे, तुमचा असला नसला तरी काही मला देणं घेणं नाही. चाललंय तोपर्यंत सोडवतो. 3 आयडेंटिकल स्पेअर्स each of mass 1 kg are placed touching one another with their centers in straight line. Their centers are marked as A, B, C respectively. The distance of center mass of the system from A पासून सेंटर ऑफ मास किती अंतरावर असेल असा प्रश्न विचारलेला आहे. सेंटर ऑफ मासचे प्रश्न मी सोडून घेतले होते तुमचे, पण असा नव्हता सोडून घेतला. आपण काय घेतलं होतं? स्क्वेअर. ठीक आहे. पहा आता, हा एक पहिला स्पेअर. ठीक आहे. अरे गेला. ठीक आहे, झाला पहिला स्पेअर झाला. आता काय करायचंय? दुसरा स्पेअर ठेवायचा त्याच्या शेजारी. त्याला पण भरायचं आहे आपल्याला. भर पटकन. काय असं करतोय? ठीक आहे. तिसरा एक स्पेअर ठेवू आपण याच्या शेजारी. तिघे पण आयडेंटिकल आहेत. तिघांचा पण मास सारखे, जरी आयडेंटिकल दिसत नसले तरी आहेत, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. हे 3 स्पेअर आहेत. 3 आयडेंटिकल स्पेअर इच ऑफ मास 1 kg. प्रत्येकी 1 किलो. Touching one another with their centers in the straight line. With their centers in straight line. Marked as A, B, C respectively. The distance of center of mass of the system from A is. A पासून अंतर मोजायचं आहे. The distance of center of mass. माता याचा मास किती आहे? 1 kg. याचा किती आहे? 1 kg. याचा पण किती आहे? 1 kg. चला, याच्यासाठी याच्यापासूनच मोजायचं आहे ना. मग याच्यापासून याचं अंतर किती? 0. याच्यापासून याचं अंतर 0. ठीक आहे. चला, मग टोटल आपण काय करणार आहे? सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला, पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू m1, आठवते ना? m1 r1 स्क्वेअर, m2 r2 स्क्वेअर, पुढे काय? m3 r3 स्क्वेअर डिवायडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3. आठवते ना? सिस्टीम जर असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया असा काढायचा.
M1 किती आहे उदाहरणात 1 आणि ए पासूनचं अंतर किती 0 प्लस M2 म्हणजे परत 1 आणि R2 म्हणजे ए पासूनचं अंतर AB कोण आलं AB प्लस M3 म्हणजे कोण M एक किती आहे 1 R3 म्हणजे कोण अख्खा AC अख्खा ए पासूनचं अंतर काय आहे AC वर काय आलं बघा आता हे 0 आलं 1 इंटू AB परत 1 इंटू AC AB प्लस AC AB प्लस AC AB प्लस AC AB प्लस AC हे उत्तर नाही दोघं डिवायडेड बाय 1 प्लस 1 प्लस 1 3 AB प्लस AC डिवायडेड बाय 1 प्लस 1 प्लस 1 किती झाले 3 युअर आन्सर इज ऑप्शन डी. चला पुढे द ऑब्जेक्ट ऑफ रेडियस R mass M is rolling horizontally without slipping सोडवला मगाशी आपण h is equal to 3v square by 4g काय मिळालं होतं उत्तर आपल्याला mr square by 2 सेम क्वेश्चन आहे. चला पुढे the moment of inertia of thin uniform rod rotating about the perpendicular axis passing through one end is I ठीक आहे I is equal to काय येणार ml square by 3 कोण दिलाय थिन युनिफॉर्म रॉड ऍक्सिस कसा आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन पासिंग थ्रू वन एंड तीन फॉर्म्युले पाठ आहेत आपले ml स्क्वेअर बाय 12 एज मधून असेल तर ml स्क्वेअर बाय 3 आणि मिडवे असेल तर 7 ml स्क्वेअर बाय 48 फक्त त्यांनी तो काय दिलेला आहे आय दिलाय हे विसरू नका. आता पुढचा प्रश्न काय हा थोडा किचकट केले बघा सेम रॉड इज बेंट इनटू द रिंग म्हणजे ही त्याची लांबी होती कॅपिटल एल ने मी दाखवली पण त्याचे काय तयार झाले आता रिंग म्हणजे सर्कम्फरन्स तयार झाला काय तयार झाला सर्कम्फरन्स म्हणजे 2 पाय आर इज इक्वल टू एल 2 पाय आर इज इक्वल टू एल. आता रिंगच्या एमआय मध्ये आर ची गरज पडते रिंगच्या एमआय मध्ये कशाची गरज पडते आर ची सो आर ची नाही आर ची गरज पडते सो आर इज इक्वल टू एल अपॉन 2 पाय सेम रॉड इज बेंट इनटू द रिंग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डायमीटर इज I1 ती जी रिंग तयार होणार आहे तिचा डायमीटर मधला मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय I1 तो असतो mr स्क्वेअर बाय 2 पाठ आहे ना आपलं रिंगचा मूळ काय आहे सेंटर साठीचा mr स्क्वेअर बाय 2 आणि डायमीटरचा करताना काय करायचं डिवाइड बाय डाय म्हणजे काय आला mr स्क्वेअर बाय 2 रेशो कोणाचा विचारलाय I बाय I1 I म्हणजे कोण ml स्क्वेअर बाय 3 डिवाइडेड बाय mr स्क्वेअर r म्हणजे कोण सापडले आपल्याला l बाय 2 पाय l चा स्क्वेअर l स्क्वेअर 2 पायचा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 mr स्क्वेअर बाय 2 डिवाइडेड बाय 2 बघा आता वरचं काय आहे तुमचं ml स्क्वेअर बाय 3 हे वर गेलं सगळं हे 24 नाही 2 इंटू 4 8 पाय स्क्वेअर डिवाइडेड बाय ml स्क्वेअर कॅन्सल 8 पाय स्क्वेअर बाय 3 समजले. प्रश्न खूप सोपा आहे यार पण काय करायचं दोन वेगवेगळ्या ठिकाणचं काहीतरी मिक्स करायचं क्वेश्चन विनाकारण कठीण करायचा प्रयत्न करायचा असल्याच गोष्टी होतात 2-3 कॉन्सेप्ट एकत्र आणायच्या आणि नवीन काहीतरी तयार करायचं आणि विचारलं तर कधी कधी एवढं सोपं विचारायचं v इज इक्वल टू आर ओमेगा काय आर ओमेगा आणि सांगा ओमेगाचे सरळ पण नाही विचारायचं v इज इक्वल टू आर ओमेगा मग त्याच्यावर विचारायचं ओमेगा किती बरं नॉर्मल रोड v इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूट म्यू आर जी एखादा दुसराच क्वेश्चन याच्यातला अवघड आहे नाहीतर क्वेश्चन बहुतांशी कसे आहेत सोपे आहेत. ठीक आहे चला पुढे हा क्वेश्चन मी डायरेक्ट थिअरीला घेतलेला आहे बघा सॉलिड सिलेंडर आजच घेतलाय दुपारी सॉलिड सिलेंडर आपल्याला आठवत असेल एका मुलाने ते रॉडचं उत्तर पण सांगितलं आपल्याला हा आपण काय घेतला सॉलिड सिलेंडर घेतला सॉलिड सिलेंडर आपण 2 पॉईंटचं सोडवलं होतं बघा इथून जाताना आणि इथून जाताना रॉड सारखा दिसतो सेंटर मधून चाललाय म्हटल्यानंतर ml स्क्वेअर बाय 12 प्लस मी काय सांगितलं होतं इथं काय घ्यायची डिस्क आणि त्याच्या डायमीटर मधून जाणारा काय आलं mr स्क्वेअर बाय 4 हा एक फॉर्म्युला मी सांगितला होता आणि एज मधून जात असेल तर ml स्क्वेअर बाय 3 प्लस
एम आर स्क्वेअर बाय 4. ठीक आहे. आता प्रश्न काय विचारलाय बघा. सॉलिड सिलेंडर हॅज मास m, रेडियस r, लेंथ l. इट्स moment of inertia about an axis passing through its center perpendicular to its own axis. पुढे हा बघा ml स्क्वेअर बाय 12 आणि प्लस mr स्क्वेअर बाय 4. सर चुकलं, ml स्क्वेअर बाय 12 आधी आहे, तिकडं नंतर आहे. बेरीज हे कुठल्या क्रमाने आली तरी चालते. सर तिथे एल स्मॉल आहे, तुमचा कॅपिटल आहे. असले विचार यायला लागले की म्हणायचं आपला मेंदू थाकलाय. आपण आता अभ्यासासाठी कंटाळा करायला लागलोय, बाकी दुसरं काही नाही. कंटाळा करायला लागलोय सर. हे एवढ्या घेऊ का आता? एवढा आता शेवटचा राहिलेला सर. हॉलो स्पेअर. अरे मी तुमच्यासाठी 12:39 किती 12 नाही 22:39 म्हणजे 11:15 वाजता मी 11:15 पर्यंत तुमच्यासाठी लेक्चर घेतो आणि तुम्हाला त्याची काहीच काळजी नाही. लाईक करा, शेअर करा. हॉलो स्पेअर ऑफ मास m, रेडियस r is rotating with the angular frequency omega. It suddenly stops rotating and 75% of kinetic energy is converted into heat. किती पर्सेंट एनर्जी? 75%. 75 म्हणजे 75 भागिले 100 म्हणजे 3/4. किती? 3/4. कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू हीट. 1/2 I omega square. 1/2 I omega square is converted into heat. म्हणजे कोण? Q. Q is equal to ms theta. Q is equal to ms theta. स्पेसिफिक हीटचे रिलेशन जोडायचे. S is the specific heat of the material. SI युनिट मध्ये जूल पर किलोग्राम केल्विन SI युनिट. देन राइज इन द टेम्परेचर. थीटा म्हणजे कोण? राइज इन द टेम्परेचर. ठीक आहे. राइज इन द टेम्परेचर ऑफ द स्पेअर. कोण आहे? स्पेअर. आणि हॉलो स्पेअर त्याचा फॉर्म्युला पण दिलाय 2/3 mr स्क्वेअर. म्हणजे हे 3/4, हे पुढं 1/2 आणि I म्हणजे कोण? 2/3 mr स्क्वेअर. 2/3 mr स्क्वेअर. पुढे कोण आहे? ओमेगा स्क्वेअर ms थीटा. प्रश्न कोणाबद्दल आहे? इन्क्रीज इन टेम्परेचर म्हणजे कोणाबद्दल? थीटा. हा m आणि हा m काय झाला? कॅन्सल झाला. उरला कोण? s, जो की इकडे भागायला येणार आहे. s काय होईल? इकडे भागायला. s भागायला चाला पाहिजे. चारही ठिकाणी कुठे येतोय? भागायलाच येतोय. ठीक आहे. 2 कॅन्सल झालं म्हणजे वर काय शिल्लक राहिलं? 3 r स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. 3 कॅन्सल. 3 कॅन्सल म्हणजे हा 3 पण कॅन्सल होतोय. शिल्लक कोण राहतोय? फक्त 4. r स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. r स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. r स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. हे दोन उत्तर असू शकत नाही. डिवायडेड बाय खाली कोण आहे? 4. 4 yes. सो बी इज द आन्सर. बस आता झालेली सेवा, इथपर्यंत जी सेवा होती ती आपण ती आता आपण काय करूया? पूर्ण करूया. बस क्वेश्चन संपलेले. आपल्याकडचा क्वेश्चनचा साठा संपलेला आहे. म्हणजे जेवढे क्वेश्चन आपल्याला घेणं शक्य होतं तेवढे आपण क्वेश्चन घेतलेले आहेत. परत एकदा रिवाइज करा आणि काही नाही, अभ्यास करा. ठीक आहे, थांबूया.